गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या आर्थिक विकासाची चर्चा होत असताना या विकासाची मापदंड म्हणून भले मोठे पूल, विस्तीर्ण महामार्ग याच गोष्टी वापरल्या जात आहेत की काय अशी शंका येत आहे। भारताच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी यासारख्या भौतिक गोष्टी वापरल्या जात असल्याने सरकारने वादग्रस्त अशा शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असावा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या शक्तीपीठात महामार्गाची निधीसाठी तरतूद करण्यात आली आहे आणि लवकरच या महामार्गाचं कामही सुरू करण्यात येणार आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता। विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्येही कोल्हापूर भागातील शेतकरी बांधवांनी तीव्र आंदोलन केल्याने भूसंपादनाचे काम आणि इतर गोष्टी थांबवण्यात आल्या होत्या। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला या शक्तीपीठ महामार्गाला पुन्हा एकदा चालना मिळालेली आहे। अर्थात हा निर्णय घेताना मुख्यमंत्री वादग्रस्त असे कोल्हापूर क्षेत्र यातून सध्या वगळले आहे। सुमारे 810 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विदर्भातील वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी इथपर्यंत असणार आहे। या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील 12 जिल्ह्यांमधील प्रमुख तीर्थक्षेत्र या निमित्ताने जोडली जाणार आहेत। सरकारच्या योजनेमध्ये राज्यातील जे 18 तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या चांगले रस्ते आहेत। तीर्थक्षेत्रांच्या सभोवती विकासही चांगला झाल्याचं दिसून येतं। तरी अशा प्रकारचं शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टाहास का यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। रस्ते आणि महामार्ग यांची कामे झाल्यावरच विकास झाला असं आपल्याला जाहीर करता येतं, अशा धारणेतून अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात। गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता अशा महामार्गाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत राबवण्याचे सरकारचं धोरण दिसतं। याच प्रकारे समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यात आला किंवा राज्यातील आणि देशातील प्रमुख महानगरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवण्यात आले, म्हणजेच वाहतुकीच्या सुविधांच्या माध्यमातून विकासाचे चित्र उभारण्याचा सरकारचा मनोदय स्पष्ट आहे। खरं तर महामार्ग असो किंवा विविध मेट्रो प्रकल्प असो यासाठी वाद झाले आहेत, पण वाद झाला की कामाची गती मंद करून वाद संपुष्टात आला की कामाला गती देण्याचं धोरण सरकारने अवलंबलं आहे आणि तशाच प्रकारचं धोरण आता शक्तीपीठ महामार्गाबाबतही राबवलं जाणार आहे असं सध्या दिसून येत आहे। एकीकडे भर पावसाळ्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात समोर येत असताना राज्य सरकारतर्फे अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली। हा विरोधाभासही लक्षात घेण्यासारखा आहे। सध्या महाराष्ट्रात जे महामार्ग कार्यरत आहेत त्यापैकी अनेक महामार्गांची अवस्था चांगली आहे असं म्हणता येत नाही। महामार्गावरील खड्डे असोत किंवा भर पावसात पाणी साठण्याचे प्रकार असोत, हे पाहता विकासाचे महामार्ग अनेक वेळा गैरसोयीचे महामार्ग सुद्धा ठरवतात। अशा प्रकारच्या महामार्गांचे प्रकल्प सुरू असताना संबंधित परिसरातील नागरिकांना जी प्रचंड गैरसोयी सहन करावे लागते याचा विचारही या निमित्ताने करावा लागणार आहे। मुळात अशा प्रकारचे सर्व प्रकल्प बीओटी तत्वावर म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर कार्यरत होत असल्याने आगामी काळात टोलनाक्यांचा प्रश्नही निर्माण होणार आहे। राज्य सरकारने जरी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली असली तरी त्याला विरोध होणं हे विकोड आहे आणि आगामी कालावधीमध्ये या विरोधाला शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी लाभणार असल्याने सरकारसमोर ते एक मोठं आव्हानही ठरणार आहे। नजीकच्या कालावधीमध्ये कोणतीही मोठी निवडणूक नसल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प रेटण्याची मानसिकता राज्य सरकारने तयार केली आहे असं सध्या दिसत आहे। वादग्रस्त कोल्हापूरचे क्षेत्र वगळून वर्धा ते सांगली या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। शक्तीपीठ महामार्ग हा खूप मोठा प्रकल्प असल्याने आगामी काही वर्ष हा विषय चर्चेत राहणार आहे याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत। म्हणूनच सरकारला जो विकासाचा महामार्ग वाटत आहे तो विवादाचा महामार्गही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। या शक्तीपीठ महामार्गाबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।